या सगळ्यांचा नाव घेताना आमचं मन प्रत्येक प्रशिक्षणाचं मन भरून आलेलं आहे. योगा शिकत असताना मला माझं वैयक्तिक सांगतो, काही गोष्टी माझ्याकडे वाईट व्यसन होत्या, परंतु ते इथं आल्यानंतर माझ्याजवळ असून बी उदाहरणार्थ तंबाखू खाणे किंवा स्मोकिंग करणे माझ्याजवळ असून सुद्धा मला ते हात लावू वाटत नाही किंवा माझी इच्छा झाली नाही. चुकीच्या मार्गाने चुकीच्या व्यसनाकडे वळला जातो. परंतु आम्हाला इथं 4 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये जे काही शिकायला मिळालं ते आम्ही शेवटपर्यंत शक्यतो यूज करण्याचा प्रयत्न करू. योग म्हटलं की मला फक्त एकच आठवायचं की वयोवृद्ध माणसांनी ज्या की रिटायर झालेल्या आहेत त्यांनी ते स्वतःचं शरीर किंवा तणावमुक्त घरातले ताणतणाव यापासून सुटका करण्यासाठी काहीतरी असावं अशा प्रकारची माझी धारणा होती. यासाठी सूक्ष्मपणे आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. मी मनापासून आभारी आहे की आम्हाला या ठिकाणी बरेच ताणतणावमुक्तीचं जे की आता आम्ही सगळेजण पोलीस विभागातून आलेलो आहोत आणि सर्वांनाच माहीत आहे पोलीस विभागाची नोकरी सकाळी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सूर्योदय झाल्यापासून ते मावळल्यानंतर रात्रीपर्यंत कधी होईल किती वेळ चालेल काही सांगू शकत नाही. पुण्यासारख्या ठिकाणी 36 48 तास आम्हाला गणपती बंदोबस्त करावा लागतो. अशा ठिकाणी शरीराचं ताण वाढतो, शरीराचं म्हणण्यापेक्षा मानसिक ताण वाढतो आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सर्व व्याधींचं मूळ कारण मानसिक ताण असतो. मानसिक ताण वाढल्यानंतर त्या आपोआप शरीराकडे व्याधी अट्रॅक्ट होतात आणि मग आपल्याला व्याधींना सामोरं जावं लागतं. तर योग म्हणजे नेमकं काय, तर मुळात लोकांना वाटतं योग म्हणजे फिजिकल फिटनेस. नो, बॉडी जशी दिसते म्हणजे योग नाही. तुम्ही किती छान दिसता, तुमची बॉडी त्या ड्रेसवर कशी दिसती हे याच्यावरून तुम्ही कळत नाही की तुम्ही योगा शिक्षक आहात किंवा अध्ययन करता नाही. तुमची माइंडची लवचिकता कशी आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये किती लवकर इन्व्हॉल्व होता आणि किती लवकर तुम्ही त्याच्यामधून बाहेर येऊ शकता, स्वतःला स्टेबल करू शकता आणि इतरांना स्टेबल करण्यासाठी तुम्ही त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकता. हे म्हणजे आपल्या बॉडीची लवचिकता. तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये लवचिकतेची फार गरज आहे. आपल्या टेबलवर असाल तर कमी वेळात किंवा आता 5-10 मिनिटं वेळ आहे, 1 तास तुम्हाला योगाला नसू द्या, पण तुम्ही 5-10 मिनिटात तुमच्या मनशांतीसाठी कसे 1 2 3 4 आकडे मोजून किंवा राग कंट्रोल करायला हे खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच विधी मॅडम यांनी आहार आम्हाला व्यवस्थित प्रकारे नाश्ता जेवण सगळ्या गोष्टी पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला. जितेश सर आणि पूर्वा मॅडम यांनी आम्हाला वेळेचं मॅनेजमेंट शिकवलं. खरंच तुमचा उपक्रम खूप चांगला आहे. अगदी मनापासून आभार पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे, महाराष्ट्र पोलीस दलातर्फे. कारण का हीच परिस्थिती आता मला जेव्हा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलले तेव्हा मला प्रश्न पडला आपण खरं आहे का. कारण का गेले 4 महिने सुबोध सर योग गुरु मला वारंवार सांगतात योगाला जॉईन व्हा. मी इथं लोणावळा पोलीस स्टेशनला असून अजून जॉईन झालो नाही कामाच्या वेळात. पण ही कारण आहेत, सकाळी लवकर उठायचा त्रास वाटतो, हे काय गोष्टी आहेत. पण आता तुमचे जे शब्द ऐकले चांगलं वाटलं. आपणही कंटिन्यू करा आणि निश्चितच मी पण